ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 193. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. ते भक्त्या नित्ययुक्तः सन्तः मां सततं कीर्तयन्तः च यतन्तः दृढव्रतः च मां नमस्यन्तः उपासते. सतत माझ्या नामाचे व गुणांचे भजन कीर्तन करणारे आणि अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे ते दृढव्रती भक्त इंद्रियांचे दमन करून सर्वत्र मीच आहे हे जाणून व माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने व भक्तिपूर्वक अंतःकरणाने मला नमन करीत माझी उपासना करतात. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणिली तीर्थे ठायावरून उठविली यमलोकीची खुंटिली राहाटी आघवी. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवणा ते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही. ऐसे माझे नि नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. ते पहाटे विण पहावित अमृते विण जीववित योगे विण दावित कैवल्य डोळा. तरी हरिकीर्तनाच्या प्रेमामध्ये निमग्न होऊन नर्तन केल्यामुळे त्यांनी प्रायश्चित्य घेण्याचे सर्व व्यवसाय नष्ट केले आहेत. कारण त्यांच्या भजन कीर्तनाने त्यांनी पापकर्मांचे नामोनिशाणच मिटवून टाकल्यासारखे केले आहे. यम म्हणजे मनोनिग्रह व दम म्हणजे इंद्रिय निग्रह यांना त्यांनी अवकळा आणली म्हणजे त्यांचे महत्व कमी केले. तीर्थस्थाने आपल्या जागावरून त्यांनी उठवून लावली म्हणजे त्यांचे पापक्षालन करण्याचे महात्म्य कमी केले आणि आपल्या भजन कीर्तनाने पापकर्मे नष्ट केल्याने यमलोकीची सर्व रहाटी म्हणजे वर्दळ खुंटिली म्हणजे बंद पाडली. यमसाधन म्हणू लागले नियमन कोणाचे करावयाचे, दमसाधन म्हणू लागले दमन कोणाचे करावयाचे. कारण ज्याचा निग्रह करावयाचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले आणि ज्यांचे दमन करावयाचे ती इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली. तीर्थे म्हणू लागली पापदोष जर ओखदासी म्हणजे औषधाला देखील राहिले नाहीत तर आम्ही क्षालन तरी कशाचे करायचे. अशा रीतीने ते महात्मे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःखे नाहीशी करतात आणि अवघे जग माझ्या नामघोषाने दुमदुमत महासुखाने भरून जाते. ते साधू पहाटे विण म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीच ज्ञानरूप दिवसाची पहाट उगवितात. स्वर्गातील प्राकृत अमृताविना जीवांना ज्ञानरूपी अमृतपान करवितात आणि योग साधनाविना लोकांना भक्तीच्या डोळ्यांनी कैवल्य म्हणजे मोक्षाचा अनुभव देतात. परी राया रंका पाड धरू नेणती साने या थोरा कडसणी करू एकसरे आनंदाचे आवारू होत जगा. कही एकाधेनी वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. ते जे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही अस्तवे हे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे हे निशंकपणे सपाखरे पंचानन. परंतु हा राजा आहे व हा रंक आहे असा पाड म्हणजे योग्यता भेद ते साधूजन करीत नाहीत आणि लोकांमध्ये मानाने हा सानेया म्हणजे लहान व हा थोर अशी कडसणी म्हणजे निवड व पारख देखील ते करीत नाहीत. अशा प्रकारे जगासाठी ते आनंदाचे एकसारखे आवार व माहेरगर होतात. पूर्वापार असे होते की कोणी एखाद्यानेच वैकुंठाला जावे, परंतु ह्या साधूंनी तिन्ही लोकच आघवे म्हणजे सगळे वैकुंठ रूप केले आहेत. अशा रीतीने माझ्या नामघोषाच्या गौरवाने त्यांनी समस्त विश्व धवळले म्हणजे निर्मल, पवित्र व प्रकाशित केले. त्या साधूंचे तेज
सूर्यासारखे लखलखीत असून ते सोज्वळही आहेत. असे म्हणावे तर सूर्याचा उदयास्त होतो हे किडाळ म्हणजे हा दोष सूर्यात आहे. या महात्म्यांच्या ज्ञानाला, प्रेमाला व भक्तीला उदयास्त नसतो. यांना चंद्राची उपमा द्यावी म्हटले तर चंद्र एखाद वेळेस म्हणजे फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो. हे साधुजन तर स्वरूप स्थितीने सदा सर्वदा पूर्ण असतात. ह्यांच्या औदार्याला वृष्टी करण्यात उदार असलेल्या मेघाची उपमा द्यावी असे म्हटले तर आत्मबोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या या साधुजनांना उपमा देण्यास कालांतराने ओसरून जाणारा मेघ देखील पुरेसा नाही. म्हणून हे साधू म्हणजे निःशंकपणे पंचानन म्हणजे कृपाळू महादेवाचे सपाखरे म्हणजे सहकारी आहेत. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.